नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण उपवासाला खाता येईल अशी खुसखुशीत होणारी साबुदाणा आणि बटाट्यापासून चकली बनवली आहे. तळून बघितली तर बघा इतकी मोठी फुलली आहे आणि एका हाताने सहज तुटते आहे. तर कशी बनवली आहे? त्यासाठी 1 किलो बटाटे मी थोडंसं पाणी घालून कुकरमध्ये 3 ते 4 शिट्ट्या देऊन मस्त असे उकडून घेणार आहेत. मऊसूत आपल्याला उकडून घ्यायचे आहेत म्हणजे आपली चकली की नाही अगदी तळल्यानंतर खुसखुशीत होते. चकलीसाठी आपल्याला रात्रीच काय करायचं, अर्धा किलो साबुदाणे भिजत घालायचे आहेत. 1 किलो बटाट्यासाठी अर्धा किलो साबुदाणे इथे वापरायचे आहेत. आता हे साबुदाणे थोडेसे आपल्याला शिजून घ्यायचे आहे. त्यासाठी एका कढईमध्ये थोडंसं तूप आणि 1 ग्लास पाणी घालून भिजवलेला साबुदाणा यामध्ये छान असा शिजून घ्यायचा आहे. अगदी 5 मिनिटापर्यंतच आपल्याला शिजवायचा आहे. मऊसूत शिजला की साईडला ठेवून द्यायचा. आता आपण उकडून घेतलेले बटाटेसुद्धा सालं काढून त्याला किसणीने किसून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही स्मॅशरने सुद्धा करू शकता. पण काय होतं आपल्याला चकली बनवायची आहे की नाही, तर चकलीच्या साच्यामध्ये एखाद्या बटाट्याचा तुकडा राहिला, तर काय होतं चकली काढता येत नाही. म्हणून या पद्धतीने बटाटा चांगले किसून घ्यायचे. या पद्धतीने उकडून घेतलेले सगळे बटाटे किसून घ्यायचे. त्यानंतर आपण वाफवून घेतलेला साबुदाणा यामध्ये मिक्स करून घ्यायचा. त्यानंतर आपल्याला यामध्ये थोडंसं लाल तिखट घालायचं आहे आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे. यामुळे चकली खायला अगदी छान लागते. तर यामध्ये तुम्ही जे लाल तिखट घालणार आहे ते तुमच्या आवडीनुसार घाला. इथे मी 2 चमचे घातले आहे. सगळं व्यवस्थित मिक्स करायचं. चकलीच्या साच्याला थोडंसं तेल लावायचं आणि तयार केलेलं हे सगळं मिश्रण त्यामध्ये भरून घ्यायचं. आता इथे तुमच्याकडे साचा नसेल तर प्लास्टिकच्या पिशवीमध्ये तुम्ही हे मिश्रण भरून थोडंसं त्याचं टोक कापायचं आणि चकली काढून घ्यायची. इथे मी साच्याने छान अशी चकली पाडून घेते आहे. प्लास्टिकच्या कागदावर सगळ्या चकल्या पाडून घ्यायच्या. अगोदर तर मी फॅनखाली ह्या 1 दिवस सुकवून घेतल्या आणि नंतर 2 दिवस मी उन्हामध्ये ह्या सुकवणार आहे. उन्हामध्ये सुकवून घ्यायच्या म्हणजे कशा आपल्या वर्षभर ह्या चकल्या व्यवस्थित टिकतात, खराब होत नाही. 2 दिवसानंतर चकली छान अशी सुकली आहे, कलरही सुंदर आला आहे. तळून दाखवते. मस्तपैकी खुसखुशीत चकली तयार झाली आहे. तुम्हाला सुद्धा अशी चकली बनवायची असेल तर नक्कीच बनवा. तुमची चकली कशी तयार झाली आहे हे कमेंटमध्ये मला जरूर सांगा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.